नमस्कार. आज आपण नवीन शिकणाऱ्यांसाठी सोप्या पद्धतीने ब्लाऊज कटिंग कसा करायचा हे अगदी सोप्या पद्धतीने समजून सांगणार आहे. याच्यामध्ये कॅल्क्युलेशन कुठेही नाही आहे, तशी मापं तुम्हाला पॅटर्न पेपरवर बनवायचं आहे, कपडा कटिंग करून ब्लाऊज शिवायचा आहे. त्यामुळे हे ब्लाऊज कटिंगला सोपं आहे आणि शिवणाला सुद्धा खूप सोपं आहे. पेपर पॅटर्न बनवण्यासाठी तुम्ही कार्डशीटचा वापर करा किंवा रद्दी पेपरचा न्यूजपेपरचा वापर केला तरी चालेल. त्यासाठी आपण इथे घडीचा पेपर घ्यायचा. सर्वप्रथम याच्यात आपल्याला मागचा भाग पुढचा भाग दोन्ही भाग सोबत काढायचा आहे. हे भाग सोबत काढल्यामुळे आपला कमी वेळामध्ये पेपर पॅटर्न तयार होतं. त्यासाठी इथे हा घडीचा पेपर घेतलेला आहे. पॅटर्न बनवताना सुरुवातीला आपल्याला इकडनं 1.5 इंच आधी अंतर सोडायचं आहे. आता आपण हे कटोरी कटिंग शिकत आहोत आणि 38 छातीच्या मापाचं आज आपण हे कटिंग शिकणार आहोत. त्यासाठी इकडनं 1.5 इंच अंतर सोडलं. आता हे जे सोडलेलं अंतर आहे ते छातीच्या आकारानुसार आहे. जर तुमच्या छातीचा गोलवा जास्त मोठा असेल तर तुम्हाला हे अंतर 2 इंच सोडायचं आहे. छातीचा गोलवा नॉर्मल मीडियम कमी असेल तर तुम्हाला हे अंतर 1.5 इंच सोडायचं आहे आणि इथे ही रेष करून घ्यायची आहे. छातीच्या आकारानुसार आपल्याला ही कटोरीची साईज काढायची आहे, कटोरीचा गोलवा काढायचा आहे. त्यामुळे हे सोडलेलं अंतर फार महत्त्वाचं आहे, हे लक्षात घ्या. छातीचा आकार जास्त तर अंतर जास्त, छातीचा आकार कमी तर हे अंतर कमी. त्यानंतर इथे घ्यायची आपल्याला ब्लाऊजची उंची अधिक 1 इंच शिलाई मार्जिन. ब्लाऊजची उंची आहे 14 इंच, 1 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 15 इंच. जेवढं जास्त छातीचं माप आहे तेवढं ब्लाऊजची उंची पण आपली जास्त हवी. काय होतं, ब्लाऊज मग उचकल्यासारखा होतो, तरंगल्यासारखा होतो. त्यामुळे ब्लाऊजची उंची कमी करू नका. 13 इंचपेक्षा ब्लाऊजची उंची 38 छातीसाठी कमी घ्यायची नाहीये. त्यापेक्षा तुम्ही जास्त घ्या, पण 13 इंचपेक्षा कमी नाही घ्यायची. त्यानंतर सगळी शोल्डर मुंड्याची माप आपल्याला चार्टनुसार टाकायची. 5.5 इंचच आपण शोल्डर घेणार आहोत. पेपर पॅटर्न बनवताना पट्टीचा वापर मात्र करा, म्हणजे तुमचे आकार व्यवस्थित येणार आहे. मुंडा घेतला 5.5 इंच, हे 5.5 इंचाचं मार्किंग केलं. हे अंतर पट्टीने जोडून घेतलं. त्यानंतर इथे छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच शिलाई मार्जिन. आता आपला 38 छातीचा आहे त्यामुळे छातीचा चौथा भागाला 9.5 इंच, यात आपण 2 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं. कपडा कमी असेल तर 2 इंच ऐवजी तुम्ही 1.5 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं तरी देखील चालणार आहे. आणि हे अंतर सरळ खाली असं पट्टीने करून घ्यायचं. ज्या ताईंचा छातीपेक्षा कमरघेर खूप कमी असेल तर कमरघेराचा चौथा भाग अधिक 2 इंच शिलाई मार्जिन आणि 1 इंच टक्ससाठी असं हे माप आपल्याला इथे घ्यायचंय. त्यानंतर मुंढेचे आकार द्यायचे. मुंढेचे आकार देण्यासाठी ह्या पॉइंट पासून आपल्याला बाहेरच्या बाजूला 1.5 इंचावर मार्किंग करायचं आहे आणि हे पॉइंट मॅच करायचे आहे. इथून आकार घेतला, ह्या पॉइंटला यायचं आणि इकडे वरती जोडून घ्यायचं. इथून का सुरू करतो तर आपल्या ह्या ठिकाणी फिटिंग येते. ज्यावेळेस आपण ब्लाऊजचं शिवण करतो इथे फिटिंग येतं. मग मागचा पुढचा भाग तंतोतंत काखेमध्ये शिवण आपलं मॅच व्हावं म्हणून आपण आकार द्यायला ह्या पॉइंट पासून सुरू करत असतो. त्यानंतर आपल्याला द्यायचं पुढच्या मुंड्याचा आकार, कारण इथे आपण मागचा भाग पुढचा भाग दोन्ही भाग सोबत काढतोय त्यामुळे दोन्ही मुंड्यांचे आकार आपल्याला इथे द्यायचे. पुढच्या मुंड्यासाठी आपण इकडे 1 इंचावर मार्किंग केलं, इकडे 1 इंचचं मार्किंग केलं. हे जे अंतर आहे आपलं ह्या पॉइंट पासूनचं वरचं त्याचं आपल्याला मध्य करायचं आणि मध्यापासून 1/2 इंच मध्ये घेऊन आपल्याला हे पॉइंट मॅच करत आपल्याला हा पुढच्या मुंड्याचा गोलाकार द्यायचा आहे. हे झाले दोन्ही मुंड्यांचे आकार दे. त्यानंतर आपण गळाखोली घेणार आहोत 2.5 इंच. आता गळाखोलीचं अंतर तुमच्या मनाने तुम्ही घेऊ शकता. ते कसं, जर तुम्हाला ब्लाऊज शिवून झाल्यानंतर ही तयार शोल्डरची पट्टी मोठी हवी आहे तर गळाखोलीचं अंतर कमी करा. तयार शोल्डरची पट्टी कमी हवी आहे, छोटी हवी आहे तर हे गळाखोलीचं अंतर वाढवून घ्या. त्यामुळे या अंतरात तुम्ही कमी जास्त हा बदल करू शकता. त्यानंतर पुढच्या गळ्याच्या उंचीचं माप आपल्याला इथे घ्यायचं आहे. पुढचा गळा आहे 6 इंचाचा, अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 6.5 इंच. हा चौकोनी बॉक्स तयार करून घ्यायचा आणि मग कोपऱ्यात गळ्याला आपल्याला आकार द्यायचा. पूर्ण हात वरतीपर्यंत नेण्याची गरज नाहीये. ज्या ताईंना अजून पसरट गळा हवा असेल त्यांनी इथेच अंतर वाढून घ्या. पट्टीने अंतर वरती शोल्डर पर्यंत जोडून घ्यायचं आहे आणि इथे कोपऱ्यात गळ्याला आकार द्यायचा आहे. पण ज्यावेळेस आपण ब्लाऊज शिवण करतो, ब्लाऊज शिवण करत असताना गळ्याला पाइपिंग करण्याच्या आधी एकदा गळ्याची पुन्हा उंची मोजून एक फिनिशिंगचा गोलाकार व्यवस्थित द्या, म्हणजे तुमचा गळा अंगामध्ये अगदी व्यवस्थित बसेल. डायरेक्ट शिवण करू नका. गळ्याला एक फिनिशिंगचा, पुढच्या गळ्याला फक्त मागचा गळा आहे तसंच बट ठेवायचा, फक्त पुढच्या गळ्याला एक फिनिशिंगचा गोलाकार आपल्याला द्यायचा आहे. त्यानंतर योगपट्टीसाठी इकडे 2 इंचाचं मार्किंग केलं, इकडे 2 इंचाचं मार्किंग केलं.
ह्या पॅटर्न मध्ये फक्त आपल्याला योगपट्टी वेगळे पेपरवर काढावी लागते, बाकी संपूर्ण कटिंग, कटोरी, साइड पीस, मागचा भाग निघतो. योगपट्टी आपल्याला सेपरेट काढावी लागते. त्याचं कटिंग पण अगदी सोपं आहे. त्यानंतर ह्या पॉइंट पासून पुन्हा वरती 2 इंचाचं मार्किंग करायचं आणि गळ्यापासून हे अंतर जोडून घ्यायचं. योगपट्टीचं कटिंग तुम्ही डायरेक्ट कपड्यावर केलं तरी देखील चालणार आहे. त्यानंतर आपल्याला ह्या पॉइंट पासून आपल्याला घ्यायचा आहे कटोरी राऊंड. प्रत्येक छातीच्या मापानुसार हा कटोरी राऊंड बदलत असतो. आता 38 छातीसाठी आपण हा कटोरी राऊंड घेणार आहोत 8 इंच. हे अंतर पट्टीने जोडून घेऊया. त्यानंतर हे जे आपण 8 इंच अंतर घेतले त्याचा मध्य करायचा. मध्य आला 4 इंचावर आणि खाली 2 इंचाचं मार्किंग करून हे अंतर दोन्ही बाजूला जोडून घ्यायचं. ही कटोरी कुठेही कपड्यावर वाढवायची नाहीये, पूर्ण वाढवूनच आपली ही कटोरी तयार झालेली आहे. असंच कटिंग करायचं आहे. फक्त कटोरीचं कटिंग क्रॉस कपड्यामध्ये करायचं, बाकी उभ्यात किंवा आडव्यात तेही सांगते मी तुम्हाला कसं करायचं. पण लक्षात ठेवा की कपड्यावर आपल्याला हे पॅटर्न कुठेही वाढवायचं नाहीये. आपण सगळे शिलाई मार्जिन वाढवून हे माप काढलेलं आहे. फक्त तुम्ही जेव्हा माप घेणार आहात ब्लाऊजवरून किंवा अंगावरून ते परफेक्ट माप घ्या, त्याच्यात काही वाढवू नका. परफेक्ट माप घ्या. बाकी शिलाई मार्जिन आपण पेपर कटिंग करताना वाढवून घेतलेला आहे. ह्या मुंड्याच्या कोपऱ्यापासून आपल्याला 1.5 इंचावर इथे पॉइंट करायचा आहे आणि हा कटोरीचा गोला करायचा. आता कटोरीचा गोला करता तर डायरेक्ट असा हात जाऊ द्यायचा नाही. हा जो साइड पीस आहे, साइड पीस कडनं अशा पद्धतीने आपला हात असा गोल आणायचा, ह्या पॉइंटला मॅच करायचा आणि वरती गळ्याकडे जोडून घ्यायचं. म्हणजे हे बघा अगदी छान गोलाकार अशी ही कटोरी तयार होते. मग ज्यावेळेस आपण कटोरी शिवताना आडवा टक्स आपल्याला हा 1.5 इंचाचा घ्यायचा आहे आणि उभ्या टक्सचं शिवण ब्लाऊजच्या उंचीनुसार आपल्याला घ्यायचं आहे. उभा टक्स आपण 2.25 इंचाचा शिवणार आहोत. ब्लाऊजच्या उंचीनुसार आपल्याला ह्या टक्सची उंची शिवायची आहे. 3-3.5 इंचापेक्षा जास्त उंच टक्स शिवायचा नाही. हे झालं पॅटर्न आखून. आता याचं कटिंग करून घेऊया. मग योगपट्टीचं कटिंग, बाहीचं कटिंग बघून कपड्यावर कशा पद्धतीने ठेवायचं हे समजावून सांगते. नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या काही अडचणी असेल तर कमेंट करत चला. तुम्हाला कसा व्हिडिओ बघायला आवडेल तेही सांगा, म्हणजे त्यानुसार आपण पुढचा व्हिडिओ नक्की बनवूया. आता हा झाला पुढचा भाग, हा झाला मागचा भाग. आता आपण कमी वेळात पेपर पॅटर्न बनवायचं म्हणून हे दोन्ही भाग आपण सोबत काढलेले आहेत. मग हे जे 1.5 इंच अंतर वाढवलेलं होतं पुढच्या भागासाठी, हे मागच्या भागासाठी नकोय. त्यामुळे हे वाढवलेलं 1.5 इंच अंतर आपल्याला मागच्या भागातून काढून टाकायचं आहे. आकार एकसारखे येतात म्हणून आपण हे पॅटर्न सोबत काढत असतो. हे अंतर पट्टीने जोडून घेऊया. पॅटर्न बनवण्याची ही अगदी सोपी पद्धत आहे. अगदी शाळा न शिकलेल्या काही पण अगदी पेपर पॅटर्न सोप्या पद्धतीने हे असं बनवू शकतात. किचकटपणा पॅटर्न मध्ये कुठेही नाहीये. शिवताना कुठेही ओढतोड करायची नाही. पॅटर्न कुठेही जोडताना कमी जास्त होणार नाहीये. हे झालं आपला मागचा भाग. मग त्यानंतर आपण पुढच्या भागाला जे गळाखोलीचं अंतर घेतलं तेच गळाखोलीचं अंतर इथे घेणार 2.5 इंच. गळ्याची उंची तुमच्या आवडीनुसार घ्यायची आहे. उंची अधिक अर्धा इंच शिलाई मार्जिन. 9 इंचाचा गळा आहे, अर्धा इंच ऍड केलं 9.5 इंच. गळे तुमच्या आवडीनुसार तुम्ही वेगवेगळे बनवू शकता. आता हा गळा जर पसरट हवा असेल खाली तर इथेच हे अंतर वाढून घ्यायचं आहे आणि वरती शोल्डर कडे जोडून घ्यायचं आणि इथे कोपऱ्यात गळ्याला आकार दिला. त्यानंतर आपल्याला हा खालचा टक्स ज्यावेळेस आपण शिवण करणार, आडवा टक्स आपण 4 इंचाचा घेणार आहोत आणि उभा टक्स गळ्यापेक्षा 5 इंचाने कमी. उभा टक्स आपण 4.5 इंच घेणार आहोत. या टक्सचं पूर्ण शिवण आपल्याला करायचं आहे 1 इंच, म्हणजे इकडची बाजू अर्धा इंच आणि इकडची बाजू अर्धा इंच. हे झालं आपलं मागच्या भागाचं पॅटर्न तयार. आता गळ्याचा आकार कट करून घेऊया. तुमचं पेपर पॅटर्न परफेक्ट तर तुमचं ब्लाऊज परफेक्ट. लक्षात घ्या शिवण सोपं आहे. एकदा कटिंग तुम्हाला परफेक्ट जमलं ना तर ब्लाऊज शिवण करणं खूप सोपं आहे. आता आपण पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया. मुंड्याचा आकार पहिले कापायचा, कारण दोन्ही आकार आपण इथे सोबत आखलेले आहे. दोन्ही भाग सोबत कटिंग करतोय. गळ्याचा आकार कापूया. त्यानंतर इथे साईडचा आकार हा कापून घ्यायचा. कटोरीचं कटिंग करूया. कटोरी कुठेही जोडताना कमी किंवा जास्त काही होत नाही. अलगद शिवण करा. नवीन शिकणाऱ्या ताईंनी पहिले हाताने हा कटोरी साइड पीसचा भाग जोडून घ्या
म्हणजे तुमचं कमी जास्त होणार नाही. काय होतं, हा गोल आकार म्हणजे क्रॉस कपडा तयार होतो. त्यामुळे कधी कधी काय होतं, आपल्याकडनं हा भाग खेचला जातो किंवा हा भाग कधी कधी खेचला जातो, मग जोडताना हे कमी जास्त होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही हा जो आकार आहे फक्त एवढा आकार हात नवीन शिकणाऱ्या ताईंनी सुई दोऱ्याने पहिले हाताने शिवा, मग मशीनवर शिवा, म्हणजे तुमचं उलट ओढतोड होणार नाही, भाग जोडताना कमी जास्त होणार नाही. आता आपण योगपट्टीचं आणि बाहीचं कटिंग बघूया. इथं आता आपल्याला योगपट्टीचं कटिंग करायचं आहे. योगपट्टीचं कटिंग अगदी सोपं आहे. तुम्ही पेपरवर न करता डायरेक्ट कपड्यावर केलं तरी देखील चालणार. आता ह्या पॉइंट पासून आपल्याला इथे सरळ करून घेतला, हा पेपर थोडा तिरपा होता म्हणून. आता आपल्याला योगपट्टीचं कटिंग करताना इथे कमरघेराचा चौथा भाग अधिक 2 इंच शिलाई मार्जिन एवढं अंतर घ्यायचं आहे. जे तुमचं कमरघेराचं अंतर आहे ते घ्यायचं आहे. कमरघेर आहे 34 इंच, त्याचा चौथा भाग आला 8.5 इंच आणि त्यात आपण 2 इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं आहे. हे 8.5 इंच आणि यात आपण 2 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं. म्हणजे हा पहिले बॉक्स तयार करून घेते. त्यानंतर दोन्ही बाजूला पहिले 3-3 इंचाचं मार्किंग करायचं. इकडे 3 इंचाचं मार्किंग केलं, इकडे 3 इंचाचं मार्किंग केलं. योगपट्टी जोडताना काय करायचं, एक गोष्ट लक्षात ठेवायची, मागचा भाग पुढचा भाग तयार झाल्यानंतर फिटिंगच्या बाजूला दोन्ही भाग एकमेकाला मॅच करून बघायचे आणि मग एक बाजू जी कमी बाजू असते योगपट्टीची ती आपल्याला कमी जास्त होते का, एकसारखं होतंय का, हे मॅच करून मग आपल्याला योगपट्टी जोडायची आहे. एका बाजूकडनं पुन्हा 1 इंचावर वरती मार्किंग करायचं योगपट्टीचा गोलाकार देण्यासाठी. हे जे 3 इंचाचं पहिले मार्किंग केलंय हे पहिले पट्टीने जोडून घ्यायचं आणि हे जे वरती 1 इंचाचं मार्किंग केलेलं आहे हा हात अलगद आपला असा गोलाकार द्यायचा आहे, खाली आकार द्यायचा आहे. ही जी रेष आहे त्याच्या खालून आकार द्यायचा. हा आकार दिल्यामुळे काय होतं, योगपट्टी आपली छातीवर चढत नाही. बऱ्याच वेळेस काय करत, समोरून ब्लाऊज बघा तुम्ही, योगपट्टी छातीवर चढते कारण हा आकार गोल दिलेला नसतो. तसं होऊ नये त्यामुळे हा व्यवस्थित गोलाकार देऊन मग आपल्याला हे योगपट्टीचं कटिंग करायचं आहे. हे झालं आपलं योगपट्टीचं कटिंग. आता आपण बाहीचं कटिंग बघूया. इथे मी हा घडीचा पेपर घेतला आहे. बाहीच्या कटिंगसाठी आपल्याला घडीचा पेपर घ्यायचा आहे. लक्षात घ्या, घडीचा पेपर घेतलेला आहे. घडी माझ्या बाजूला आहे. हा असा घडीचा पेपर आहे, घडी माझ्या बाजूला आहे. घडीच्या बाजूला आपल्याला घ्यायचं आहे बाही लांबी अधिक शिलाई मार्जिन. जी तुमची बाहीची लांबी आहे ती अधिक शिलाई मार्जिन. आता अस्तरचं ब्लाऊज असेल तर फक्त 1 इंच शिलाई मार्जिन ऍड करा आणि बिना अस्तराचं ब्लाऊज असेल तर 1.5 ते 2 इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं, म्हणजे खाली फोल्ड साठी आणि वरती शिवण्यासाठी. आता माझी 6 इंचाची बाही आहे, 1 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 7 इंच. त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचा आहे छातीचा चौथा भाग. आता आपला 38 छातीचा आहे त्यामुळे छातीचा चौथा भाग आला 9.5 इंच. हे इथे मार्किंग करून घेते. हे अंतर खाली पट्टीने जोडून घेते. ज्या ठिकाणी आपण हे 9.5 इंच अंतर घेतलेलं आहे त्याचं मध्य करायचं आहे. ही बाही अंगामध्ये खूप परफेक्ट बसते, जोडताना कमी किंवा जास्त होत नाही, फुगा पडत नाही, चुनी पडत नाही, अगदी प्रॉपर बसते. त्यामुळे अशाच पद्धतीचं हे बाहीचं कटिंग करायचं. त्यानंतर आपल्याला बाहीचा आकार देण्यासाठी हा बॉक्स 3 इंचाचा बनवायचा आहे. हे मध्यापासून मी इथे 3 इंचाचं मार्किंग केलं. हा बॉक्स ह्या पद्धतीने फिटिंगच्या बाजूकडे जोडून घेते. बाहीचा आकार देण्यासाठी आपल्याला हा बॉक्स आणि याचे समान 3 भाग करायचे आहेत. मग याचे समान 3 भाग, 1 इंचावर 1 मार्किंग केलं, दुसऱ्या इंचावर 1 मार्किंग केलं आणि हा तिसरा इंच, म्हणजे याचे समान 3 भाग हे तयार झालेले आहेत. फिटिंगच्या बाजूकडनं 1.5 इंचाचं मार्किंग केलं, घडीच्या बाजूकडनं 1.5 इंचाचं मार्किंग केलं आणि हा बाहीचा गोलाकार द्यायचा. आता बाहीचा आकार देताना हे पॉइंट मॅच करायचे, लक्षात घ्या. हा पॉइंट मॅच करत ह्या पॉइंटला आली आणि इकडे हात जोडून घेतला आणि हा आकार खालून जो जोडला आहे हा ब्लाऊजला आपल्याला पुढच्या बाजूला जोडायचा आहे आणि हा उंच जो आकार आहे तो ब्लाऊजला आपल्याला मागच्या बाजूला जोडायचा आहे. हे लक्षात घ्या. हे फक्त उलट सुलट जोडायचं नाही, हे मागे आणि हे पुढे जोडायचं, हे लक्षात ठेवा. नवीन शिकणाऱ्या ताईंना जर लक्षात येत नसेल तर काहीतरी मार्किंग करून घ्या का हा खोलगट भाग आपल्याला पुढे जोडायचा आहे आणि हा उंच भाग आपल्याला ब्लाऊजला मागच्या बाजूला जोडायचा आहे. त्यानंतर इथे पूर्ण दंडघेराच्या निम्मा अधिक 1.5 इंच शिलाई मार्जिन. ब्लाऊजचा पूर्ण दंडघेर आहे 12 इंच, त्याच्या निम्मा आला 6 इंच आणि त्यात 1.5 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं, हे झालं 7.5 इंच. हे अंतर पट्टीने जोडून घेते. आता याचं कटिंग करून घेऊया. कटिंग करताना पहिले पूर्ण घडीचं पेपर हे असं सेम कटिंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर ही बाही उघडून घ्यायची आहे
आणि फक्त एक आकार आपल्याला असा कटिंग करायचा आहे. म्हणजे ही जी खोलगट बाजू आहे ही ब्लाऊजला आपण पुढच्या बाजूला जोडणार आहोत. हे झालं आपलं बाहीचं कटिंग तयार. सेम अशाच पद्धतीने तुम्ही संपूर्ण ब्लाऊजचं कटिंग करा. कपड्यावर कटिंग करताना तुमचं जे ब्लाऊजचं डिझाईन आहे त्यानुसार कपड्याचं कटिंग करायचं आहे आणि सगळे भाग उभ्यात किंवा आडव्यात कटिंग करायचे आहे. क्रॉस मध्ये कुठलाही भाग ठेवायचा नाही. फक्त ही जी कटोरी आहे ती क्रॉस कपड्यामध्ये म्हणजे अशी तिरप्या कपड्यामध्ये ताणल्या जाणाऱ्या कपडे ठेवायची. अशी उभी किंवा अशी आडवी ठेवायची नाहीये. ती अशी तिरप्या कपड्यामध्येच कटिंग झाली पाहिजे म्हणजे आपल्या छातीचा गोलवा ह्या भागामध्ये व्यवस्थित बसतो. बाकी आहे असंच कटिंग करायचं. सगळ्या प्रकारच्या बाह्यांच्या कटिंगचे व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहे. त्यानुसार तुम्ही ब्लाऊजच्या बाहीला कटिंग करू शकता आणि तुमच्या मापाचं सुंदर असं ब्लाऊज शिवू शकता. तुमच्या काही अजून अडचणी असेल तर कमेंट करा. धन्यवाद.